नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात अन्वीला घेऊन मी निघाली आहे बचत गटच्या बँकेमध्ये. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक आहे ना, तिथे बचत गटाचं अकाउंट आहे. तर मी महिन्याच्या ना 10 ते 15 तारखेमध्ये ना पैसे भरून टाकते. आणि आता गावी जायचं आहे, त्याच्यामुळे मी लवकरात लवकर जी इथली कामं आहेत ना ती आवरायची कामं करते. 2 दिवसासाठी मी दापोलीला जाऊन आली, पण इथे जी कामं पेंडिंग होती ना ती 2 दिवसात परत आवरून घेतली. कारण मला ना मुंबईचं टेम्परेचर 42+ झालं आहे ना, तर खूप त्याचा त्रास होतो. आणि त्यात मी अन्वीला आणलं आहे ना, तर ती चूक केलेली आहे. आज ॲक्च्युली तिला मी आणायला नाही पाहिजे होतं, कारण गावी एवढं गरम नाही वाटत आहे जेवढं इथे होतं आहे. तर आणि माझं काय काम असेल ना, तर मला तिला घेऊन जायलाच लागतं, कारण घरी कोण नाही आहे त्यामुळे. तर इथे बचत गटच्या बँकेत मी आलेली आहे. फर्स्ट फ्लोअरलाच आहे, त्याच्यामुळे चालतच जातो. लिफ्ट अवॉइड केलेला आहे मी. तर स्लीप आणि पेमेंट म्हणजे पैसे आणि स्लीप मी ना ऑलमोस्ट तयार करून आणते. डायरेक्ट जाऊन मला काउंटरवर फक्त पैसे भरायचे असतात बस. आणि पैसे भरून झाले की निघायचं. तिथून निघाल्यावर अन्वीने सांगितलं की मम्मी पिझ्झा खायचं का म्हणून. तर मी पिझ्झा ऑर्डर केलेली. सकाळी नाश्ता नव्हता केला, कारण दोघीच होतो ना, त्याच्यामुळे म्हटलं चला पिझ्झा खाऊ. आणि बर्गर खायचं होतं मला, म्हणून बर्गरचीही ऑर्डर दिलेली होती. तर मस्त गरम गरम बर्गर आणि पिझ्झा आलेला आहे आणि आम्ही मस्त असा ताव मारलेला आहे. इथून जाता जाता भाज्या घेतल्या आणि इथे ना बाजूलाच लिची होतं. लिची आम्ही केदारनाथला गेलेलो ना, तिथे पहिल्यांदाच ट्राय केलेले. आणि मी ना 100 रुपये पाव होती, पण घेतली कारण अन्वीला खायची होती. तर 100 रुपयाचे मोजून 12 किंवा 15 आलेले होते. आणि रात्री ना वहिनींचा बड्डे सेलिब्रेट केलेला. सिद्धी वहिनींचा बड्डे होता. थोडक्यात केला, अगदी घरातल्या घरात. एक केक आणला आणि आम्ही सेलिब्रेट केला. दुसऱ्या दिवशी सकाळी मी आदल्या दिवशी ना हिरव्या माठाची भाजी आणलेली. तर ती भाजी मनूने साफ करून ठेवली आणि मी कट करून घेतली. इथे अन्वीला दूध दिलेलं आणि म्हणून आता कामाची सुरुवात करणार. सकाळी 8:30ला सुरुवात करते. उद्या निघायचं आहे गावाला जायला. कसं जायचं अजून तेही ठरलं नाही आहे, कारण बुकिंग झालेली नाही. पण अन्वीला न्यायचं आहे ना, त्यामुळे मी अगदी रिलॅक्स आरामातच जाणार आहे, पण सामान काय घेणार नाही. तर इथे मी आता हा हिरवा माठ कापून घेते. मशीन लावलेली आहे आणि तुम्हाला सांगू, जशी लवकर उठले ना सकाळी, तसं जेवणालाही लागलेली आहे. कारण मला आज ना प्लंबरचं जे सामान आहे ना, तेवढं सगळं टोटल आणून द्यायचं आहे. काही काम मागे ठेवायचं नाही आहे. आणि हे ना माझा हा वट्टा होता ना, छोटासा होता, तो मला मोठा करायचा होता. म्हणून जे काम चालू होतं ना, ते 2 वर्करांना बोलवलं आणि मी माझा असा वट्टा मोठा करून घेतलेला आहे. थोडंसं काम होतं त्याला, पण ते करून घेतलं. ते इथे ना ज्या रूमचे काम चालू आहे ना, ते रूम मी तुम्हाला पूर्ण दाखवते. तर तुम्ही पाहून घ्या का असं काम चालू आहे. हा आहे रूमचा मागची साईड, जिथे ऑलमोस्ट एक रूम सहज होईल, पण आम्हाला ते करायचं नाही. आम्हाला शेड टाकायचं आहे. सिमेंटचा कोबाट करून शेड टाकून घेणार. तर इथे ना हे बघा असं आहे. आता सध्या काम 2 दिवसाचंच बाकी आहे. ते झालं ना की मग मोकळे जाऊ. इथे आहे टॉयलेट, बाजूला आहे बाथरूम आणि हे असे टाईल्स चॉईस केलेले होते. बाथरूम ना मोठा झाला आहे, पण मशीन आतमध्येच टाकणार आहोत. म्हणजे वॉशिंग मशीन आतमध्येच लावून घेणार. किचनचं काम ऑलमोस्ट होत आलेलं आहे. आता नळ बसवायचेत ना, त्याच्यामुळे नळ फायनल करून प्लंबरला सगळं सामान हातात दिलं आम्ही. आणि हा कलर आम्ही चॉईस केलेला. कलरचं काम ऑलमोस्ट आज होईलच फायनल. रूम 2 दिवसामध्ये हातात मिळेल, पण आम्ही लवकर शिफ्टिंग करणार नाही, कारण आता गावी जायचं आहे त्यामुळे.
तर किचनचे टाईल्स अशी चॉईस केलेली आम्ही. हा आहे बेडरूम. इथे ना वरती टाकी बसवायची. त्यांनी 700ची टाकी सांगितले बसवू शकते म्हणून, तर ती बसवणार. हा आहे हॉल. या खिडकीला ना स्लायडिंगची विंडो बसवणार आहे. ही खिडकी काहीच करणार नाही आहे, ही जशी आहे तशीच मोठीच्या मोठी ठेवून देणार. तो एवढा पसारा आहे, सगळं आवरायला वेळ लागेल. म्हणजे ह्याच्यातच 15 दिवस निघून जातील ना, त्याच्यामुळे आत्ता नाही. आता आम्ही गावी जायचा प्रयत्न करते, कारण थोडंफार रिलॅक्स व्हायचं असेल ना तर गावी जाणं गरजेचं आहे. बाकीचं सामान ना आम्ही गावावरून आल्यावर मग करू काय करायचं आहे ते. पण आत्ता तरी सध्या नाही. जेवढं काम होईल ना तेवढं करून लॉक करून घेणार. मग प्लंबिंगचं आहे, इलेक्ट्रिशियनचं आहे, बरंच आहे. ते फायनल करून ठेवलेलं आहे. सगळ्यांचे पैसेही देऊन झालेले आहेत. ते इथे ना मी नळ चॉईस करायला आलेली. साधारण 9 किंवा ना 10 नळ पाहिजेत. तर ते चॉईस वगैरे केले, फायनल केले सगळे. त्यांचं पेमेंट वगैरे केलं. आणि हे बघा, शॉवर बघायचा होता. शॉवर घेतलेला आहे. गेझर तर आहेच ताईकडे ऑलरेडी, तो आहे तसंच इथे लावणार. असं नाही, 1-2 दुकानं फिरलं ना आणि किमती काढल्या ना तर आपल्याला जिथे सुटेबल होईल ना तिथेच नक्की घ्यायचं. ते इथे मी फायनल केलेलं आहे. तिथून गेली मी अर्णवला चायनीज व्हेजचं नूडल्स घ्यायचे होते. ते एका दुकानात मिळतात, म्हणजे त्यांच्या शाळेचे ते. तर तिथे जाऊन ते घेतले. अन्वीला लागलेली भूक तिथेला दिलं खायला आणि मी निघाली घरी यायला. घरी आल्यावर सांगितलं ना सकाळी जेवण बनवलेलं होतं, त्याच्यामुळे दुपारचं जेवून घेतलं. भात, गोडी डाळ, आंब्याचा रायता केलेला, वांग्याची भाजी केले आणि हिरव्या माठाची भाजी केलेली. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. टेक केअर, काळजी घ्या सगळ्यांनी. बाय.